आणि नार्सिसिस्ट एका वेळेला 4-4 अफेअर्समध्ये असतो, 5-5 अफेअर्समध्ये असतो, खोटं बोलतो आणि तो तुम्हाला सेल्फ डाऊटमध्ये टाकतो. तू मला सांगितलंस ना म्हणून मी केलं. इतकं प्रेमात पाडून तुम्हाला सवय करून देतात की तुम्हाला वाटतं की ह्याच्याशिवाय काही जगच नाही आहे. सो मी इथे सांगते की तुम्ही जर अशा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असाल, टॉक्सिक असेल, नार्सिसिस्ट असेल किंवा तुमचा जिथे सन्मान केला जात नाही, मान केला जात नाही, तुमच्या वागण्याला, करण्याला, दिसण्याला किंमत नसेल, तर तुम्ही स्टँड घ्या. बायका लपवतात, ती 10,000ची पैठण नेसून अवसान आणतात, हसू मी खुश आहे, आणि आतमधनं येऊन रडतात माझ्याकडे की मॅम आय एम नॉट हॅपी, माझा नवरा माझ्याकडे बघत सुद्धा नाही, पैसे सुद्धा देत नाही. ब्रेन स्कॅन असतो, ब्रेनचा MRI असतो, इमोशन्सचा MRI किंवा फिलिंग्सचा कुठची टेस्ट आहे. आज मला खूप वाईट वाटतंय, ब्लड टेस्ट करून वाईट किती वाटतं ह्याचं प्रमाण आहे का? त्यांनी कोलेस्ट्रॉल, हे सगळं कळेल, BP कळेल, त्याच्यावरनं कळेल, पण व्हॉट यू एक्झॅक्टली फील याच्यासाठी कुठे औषध किंवा हॉस्पिटल आहे का? देर इज नो डिप्रेशन टेस्ट किंवा देर इज नो एन्झायटी ब्लड टेस्ट. नमस्कार, मी जयंती वाघधारे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं, पण आयुष्यात जेव्हा एखाद्याचं व्यक्तिमत्व घडतं ना, ते कसं घडतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तिमत्वाची जी मुळं आहेत ती तुमच्या आयुष्याशी कशा कनेक्टेड आहे, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित तुम्ही याचा विचार कधीच केला नसेल, पण याचा विचार करा. याच निमित्तानं आज माझ्यासोबत आहे वनश्री पांडे, ज्या प्रसिद्ध हीलर आहेत आणि बरंच काही आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच जयंती. थँक्यू सो मच, माय प्लेजर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं जे बालपण आहे त्याची जी मुळं रोवलेली आहेत आपल्या पुढच्या आयुष्याशी, त्या मागे एक वेगळं सायन्स आहे जे कदाचित आपल्यापैकी कुणालाच नाही माहिती. बरोबर. प्लीज मला त्याविषयी सांगा. सर्वात प्रथम नमस्कार. पुन्हा इथे येऊन खूप छान वाटतंय, कारण माझ्यासाठी तू लकी चार्म आहेस आणि मला इथे येऊन मनमोकळेपणाने बोलता येतं. खूप पर्सनॅलिटीज असतात, म्हणजे प्रत्येकाच्या आईच्या पोटातनं जन्मलेली दोन्ही मुलं सुद्धा वेगळी असतात, सख्खे भावंड असली तरी सुद्धा. का? कारण त्याच्यामध्ये तुमचं बालपण, त्याच्यामध्ये तुमचं सोशल सर्कल, त्याच्यामध्ये तुमचं घरात कसं वातावरण होतं, शेजार पाजार कसा होता, खूप इम्पॅक्ट होत असतो. सो ह्या कॉन्सेप्टला आपण इनर चाइल्ड म्हणतो, की आपण लहान असतो तेव्हा आपल्याला काही अक्कल नसते, म्हणजे पहिला जो संपर्क येतो आपला तो आपल्या आईबाबांबरोबर येतो. करेक्ट. ओके. त्याच्यानंतर मग शाळेमध्ये टीचर, मग त्याच्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी, त्याच्यानंतर तुमचा शेजार पाजार, नातेवाईक, आत्या, आता तर ते कल्चर फार राहिलेलं नाहीये, पण आत्या, मावशी, त्याच्यानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये असं वाढत जातं. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट माहिती आहे का जयंती, दर 10 वर्षांनी बायोलॉजिकल चेंजेस बरोबर सायकोलॉजिकल चेंजेस आणि फिजिओलॉजिकल चेंजेस आणि सोशल चेंजेस सुद्धा होत राहतात. आता 1 ते 10 असतानाचे मित्र होते ते आता आहेत आपले? नाही. 11 ते 20 जे मित्र होते आहेत आता? अगदी एखादा असं चलते चलते. सो एव्हरी 10 इयर्स ना सगळं चेंज होत असतं. करेक्ट. त्याप्रमाणे आपला माइंडसेट जो आहे तोही चेंज होतो. आपण 3 गोष्टीने बनलोय: माइंडसेट, बिलीफ सिस्टम आणि ब्रेन वेव्स. सो माइंडसेट तुम्ही चेंज करू शकता का? नाही. का नाही करू शकत? कारण बिलीफ सिस्टम त्याच्याशी जोडलेली आहे. आता समजा माझ्या जोशी घराण्यात जन्म झालेला आहे, तर ते संस्कार, त्या सगळ्या घरातल्या पद्धती हा मी शिकून, हे करू नको हा, देवाला दिवा लावायचा आहे हा, या सगळ्या प्रत्येकाच्या घरातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, बिलीफ्स, मान्यता, त्या आपण काय म्हणतो ॲब्झॉर्ब करत असतो लहानाचं मोठं होत असताना. मग त्याच्याबरोबर आलेले अनुभव जे असतात त्यांनी आपला एक माइंडसेट बनतो. मी 7 वाजता शुभंकरोती नाही म्हटलं तर मग आई ओरडेल. करेक्ट. तो तुझा माइंडसेट. बरोबर, की मला 7 वाजता शुभंकरोती करायचे, किंवा प्रत्येक घरातल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पण काय होतं माहिती जयंती, आपण मोठे झाल्यावर ना बाहेर जातो. 7 वाजता शुभंकरोती बाहेर शक्य आहे का? कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा लोक हसतात, किंवा अरे काय चोमू आहे, काय काय पागल आहे, काय शुभंकरोती कर रहा है. मग त्याच्या अनुषंगाने आपण ना एक मास्क घालायला लागतो. अरे नाही, मेरे को स्मार्ट दिखना यार, प्रिटेंड मी क्यों शुभंकरोती करू, छोड ना. पण त्याला काय होतं ना, आपले संस्कार, बिलीफ सिस्टम, त्यातनं तयार झालेला माइंडसेट, पण तुम्ही सोसायटीमध्ये एक चेहरा घेऊन वावरत असता, त्यामुळे तुम्ही एक मास्क घेता आणि त्या मास्क लावल्यावरती पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते यायला लागतात.
कारण तुमचं द्वंद्व सुरू होतं ना. घरातली बिलीफ सिस्टम माहितीये की ती चांगलीच आहे, त्यामुळे माइंडसेट असं झालेलं आहे की हा ह्याचे बेनिफिट्स होणार आहेत, फायदा होणार आहे, पण दुनियेला पण दाखवायचं आहे. सो आपल्याकडे EQ, IQ आणि SQ. सो इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि सोशल कोशंट, की तुम्ही सोसायटीमध्ये कसे वावरता. आणि तिथे बरेचदा काय होतं, मी देवधर्म करणारी मुलगी आहे, पण माझा ग्रुप असा आहे की ते मानत नाहीत. सो मला त्यांच्यामध्ये मी त्यांच्यातली एक आहे हे जर मला फील करायचं असेल तर मला तो पाठ सोडावा लागतो, की माइंडसेट किंवा बिलीफ सिस्टम. मग मी एक प्रिटेंड करते, बिकॉज SQ मध्ये पण मला बसायचं आहे, फिट व्हायचं, माझं करिअर आहे. सोशल. करेक्ट. मग त्याच्यामध्ये ना तो कॉन्फ्लिक्ट तयार होतो, आणि तो कॉन्फ्लिक्ट तयार झाल्यामुळे बरेचदा तुम्हाला डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, पण तुम्हाला माहिती आहे तुमची मुळं वेगळी आहेत, करेक्ट. पण तुम्ही दुसरीकडे जाताय त्यामुळे तसे वागताय. सो ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचं बालपण हे खूप महत्त्वाचं आहे. जर ट्रॉमॅटिक असेल, समजा अल्कोहोलिक आईबाबा असतील, भांडखोर आईबाबा असतील, किंवा डिवोर्स, सेपरेशन किंवा सेक्शुअली मोलेस्टेशन झालं असेल, ह्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण 1 ते 10च्या दरम्यान असतो ना, आपल्याला काही कळत नसतं. म्हणजे वय आपलं वय 1 ते 10 वर्षांचे असताना आपल्याला काही कळत नसतं की आई बाबा जे सांगतात तेच. पण त्या ह्याच्यामध्ये आपण जर हे सगळं बघितलं तर ते सगळं आपल्या सबकॉन्शियसमध्ये रेकॉर्ड होत असतं. ओके. कॉन्शियस माइंड जे आता आपण Correct. करतोय, सबकॉन्शियस, आता जसं सबकॉन्शियस माइंड समजवण्यासाठी ड्रायव्हिंग तू शिकलेली असतेस एक 8-10 वर्षापूर्वी, पण तुला प्रत्येक वेळेला काही शिकावे नाही लागत ना, ते रजिस्टर होतं इथे. आणि मग प्रत्येक वेळेला तू सीटवर बसली की तुला माहिती काय करायचंय, किल्ली लावायची आणि चालू करायचंय. सो त्याप्रमाणे हा जो ट्रॉमा आहे तो सबकॉन्शियसमध्ये रजिस्टर होतो. आता काय होतं, तेव्हा आपल्याला चांगलं वाईट किंवा हे असं करू नको, ते तसं करू नको हे माहीत नसतं. आपण शरीराने वाढतो, वयाने वाढतो, पण ते जे लहान मूल घाबरलेलं आहे, भेदरलेलं आहे, त्याला काही माहीत नाही की कसं आहे, ते आतमध्येच राहतं आणि ते तसंच घाबरलेलं ट्रॉमॅटिक राहतं. त्यामुळे काय होतं की मी 25 वर्षाची आहे, पण माझं आतलं जे इन्नर चाइल्ड जे आहे, आपण म्हणतो ना आपल्या प्रत्येकात एक लहान मूल असतं, करेक्ट. ते जर घाबरलेलं असेल तर जयंती, तुला टॉक्सिक रिलेशनशिप्स, करिअरमध्ये फेल्युअर्स, हेल्थमध्ये इश्यूज असे हे आपोआप यायला लागतात. तू मुद्दामून घडून आणत नाहीस, तर तू ते अट्रॅक्ट करते. आपल्याकडे एक म्हण आहे, भित्यापोटी राक्षस. सो आपण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, आपण जे बोलतो ते येणार नाहीये मॅनिफेस्टेशनमध्ये, तुम्ही जे फील करता, तुम्ही जे आहात ते तुम्ही अट्रॅक्ट करता. सो लोकांची गल्लत कुठे होते, पॉझिटिव्ह 19962114 आय एम अ मनी मॅग्नेट, मी पॉझिटिव्ह आहे, हे बोलून नाही होणार आहे. बरेच लोकांचे मॅनिफेस्टेशन फसतात का, कारण की ते आतनं ते फील नाही करत. कुठेतरी तो वुंडेड चाइल्ड आहे, की आता समजा गरिबीत दिवस गेलेत तुमचे, मग तुमची मानसिकता काय झाली आहे, पैसे वाचवा, हलाखीचाच माइंडसेट तो झाला, आणि तुम्हाला पैसे कमवायचे ते येणार नाही, कारण तुम्ही आतमधनं त्या लहान मुलांनी तेच ठेवलंय ना. सो तुमचं इनर चाइल्ड आधी वुंडेड आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं असतं. ते कसं तुम्ही ओळखाल, तुम्हाला आत्ताच्या लाईफमध्ये जिथे जिथे स्ट्रगल आहे, फायनान्सला स्ट्रगल आहे, मग तुमचं चेक करा बालपण कसं होतं, गरिबीत गेलंय का. कारण टिपिकल मिडल क्लास माइंडसेट जो असतो, तर मी मिडल क्लास बॅकग्राऊंडची आहे, की जास्त पैसे खर्च करू नका, किंवा उंच स्वप्न बघू नका, आपले हातपाय पसरूनच जेवढी आहे आपली कुवत तेवढेच हातपाय, मान्य आहे. पण कदाचित आय एम मेड फॉर समथिंग एल्स ना. त्या माइंडसेटने मी करोडपती नाही होऊ शकत. एक सर्वसाधारण लोकांचं आपण म्हणणं, आपली ती एक चौकट आखून घेतो आणि त्याच्या Correct. बाहेर आपण जातच नाही, कारण आपल्या हातमध्ये ते फिअर्स आणि इन्सिक्युरिटीज भरलेले आहेत. Right. माझ्याकडे सगळेजण जॉब करतात, पण मी हिलर झाले, कारण माझे बाउंड्रीज मला कळलं की मी बाउंड्रीजमध्ये आहे आणि मी त्याच्या खूप पलीकडे जाऊन काहीतरी करू शकते हे मी ओळखलं स्वतःला, की ही माझी जी ओळख आहे, बोलणं आहे किंवा हिलिंग आहे. आणि ते केव्हा कळलं, जेव्हा मी सर्जरीहून 8 वर्ष बेडवर पडले, तेव्हा मला ठहराव मिळाला. आपण नुसते वाहवत जातो पाण्याच्या प्रवाहासारखे, कधी ठहराव घेतला ना तर आपल्याला आपल्या आतमध्ये बघावं लागतं, आपल्याला ती संधी मिळते. माझ्या इनर चाइल्डशी मी तेव्हा कनेक्ट झाले, मला कळलं की आय एम व्हेरी गुड इन कम्युनिकेशन, आय एम व्हेरी गुड इन हिलिंग. कारण मी मला हील केल्यानंतर बाकीच्यांना जे मी फील करणार आहे, द वे आय एम गोइंग टू ट्रीट माय सेल्फ, पीपल विल ट्रीट मी. आज मी जर ग्रॅटिट्यूड ठेवलं तर समोरनं ग्रॅटिट्यूड येईल. मी जर जेलसी ठेवली तर लोक माझ्यावरती पण तेच देणार आहेत. सो तुमच्या इनर चाइल्डला
ॲक्च्युली तो वुंडेड आहे, ट्रॉमेटाईज आहे, नाही आहे, हे सगळं बघावं लागतं. त्याच्यासाठी सेल्फ टॉक खूप महत्त्वाचं असतं. मी तर सगळ्यांना सांगते, एक डायरी ठेवा. पूर्वी माहिती लोक डायरी लिहायचे, आजचा दिवस कसा गेला. कारण काय होतं की नमूद केलं जातं. जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा ते रजिस्टर होतं. तुम्ही असेच वरवरचे विचार केलेत ना तर ते वरवर निघून जातात हवेसारखे. सो तुमचा इनर चाइल्ड वुंडेड आहे का? तो आहे तर मग का आहे? कारण त्या मुलाला तर माहीत नव्हतं की आईबाबांची भांडणं का होत आहेत किंवा का बाबा दारू पिऊन आईला मारतायत, हे माहीत नसतं. मग आता जेव्हा तुम्ही 25, 30, 35 मध्ये जेव्हा तुम्हाला ना रिपिटेटिव्ह स्ट्रगल्स, पॅटर्न्स दिसायला लागतात. आता हा प्रश्न असतो बरेचदा माझ्याकडे की इनर चाइल्ड कोणी करावं किंवा इनर चाइल्ड करायची गरज काय? तर बरेचदा लोकांची Therapy. थेरपी हां. स्मूथ असते. काही काही लोकांना नसतात इश्यू. नशीब चांगलं आहे बाबा त्यांचं की त्यांना नसतात. चांगलं बालपण असेल किंवा चांगले किंवा आई बाबा असतील काळजी करणारे नाही. किंवा आणि त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे, लोक सांगत नाहीत. ओ लाज वाटते हम्म. की मला प्रॉब्लेम आहे, मी सांगितलं तर मग जज लोक केलं क्या जाईल. बोलेंगे. ओके, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, चॅलेंजेस सगळ्यांना असतात. असं कोणीच नाहीये, नाही तर तो देव होणार नाही का माणूस. त्यामुळे एक कप्पा आयुष्यातला रिकामा असतो. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल, प्रोफेशनल, ह्या 7 सेगमेंटमध्ये आपलं आयुष्य फिरत असतं. आणि त्याच्यातला एक कप्पा तुम्ही सुद्धा बघा, तुमचा कुठला कप्पा रिकामा आहे आणि तो कप्पा भरण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य आपण त्याच्यामध्ये. सो एकदा तुम्हाला कळलं ना की समजा मला हेल्थमध्ये खूप फेल्युअर्स येत आहेत, जॉबमध्ये फेल्युअर येत आहेत, रिलेशनशिपमध्ये नॉनस्टॉप डिवोर्स होत आहेत, बिझनेसमध्ये नॉनस्टॉप लॉस होतोय, हे जेव्हा पॅटर्न्स दिसतात ना तेव्हा तुम्हाला इनर चाइल्ड करायची गरज आहे. म्हणजे समथिंग इज रॉंग इनसाइड. कारण एक लक्षात घे, आजारपण किंवा जे काही होतं आपल्या लाईफमध्ये सगळं आतनं येतं. पण मग म्हणजे जर सक्सेसफुल मॅरेज नाही आहे हम्म. किंवा बिझनेस सक्सेस होत हम्म. नाही आहे, यामध्ये इनर चाइल्ड वाउंड्स किंवा तो ट्रॉमॅटिक जे चाइल्डहुड आपण म्हणतो, चाइल्डहुड ट्रॉमा, त्याचं कनेक्शन कसं काय येऊ कारण शकतं? लहानपणी कदाचित आता माझ्याकडे केस आहे की तो माणूस शिपवरती आहे आणि त्याला भीती वाटते की त्याचं सगळं जाईल निघून हातातनं. त्यांनी पाहिलं लहानपणी बाबांनी सगळे पैसे एका बिझनेसमध्ये लावले आणि त्याचे बिझनेसमध्ये सगळे पैसे गेले बाबांचे. तर ती भीती त्याच्या डोक्यात आहे. किंवा आता अजून एक केस आहे माझ्याकडे की त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या दर 2 वर्षांनी. त्यामुळे त्याच्या रिलेशनशिपमध्ये जे मित्र राहिलेच नाहीत स्टेबल. सो अनस्टेबल, इन्स्टेबिलिटी हा त्याचा पॅटर्न त्याच्या डोक्यात फिट झाला. असं कोणी मुद्दामून ठरवून नाही टाकत इनर चाइल्डमध्ये की नाही नाही हा पॅटर्न सेट आहे. अनुभव हा घेतल्यानंतर सबकॉन्शियसमध्ये आपोआप रोवला जातो आणि मग ती तुमची ओळख बनत जाते. फिअर, मला भीती वाटायची इंजेक्शन्सची, सुयांची. माझ्या मागे 8 सर्जरीज लागल्या. फिअर, तुमचं जे आतलं फिअर आहे ना ते तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. बोलून तुम्ही अट्रॅक्ट नाही करत, तुम्ही काय फील करता ते अट्रॅक्ट तुम्ही करता. त्यामुळे जर तुमचं मॅरेज सक्सेसफुल नाही आहे किंवा भांडण होतात, कुठेतरी आईबाबांची भांडणं पाहिलेली आहेत. आणि तुला माहिती आहे का, आपण आपले हाफ आई असतो आणि हाफ बाबा असतो. म्हणजे आईचे हाफ ट्रेट्स आणि बाबांचे हाफ ट्रेट्स. अच्छा. आणि तू कॉन्सेप्ट ऐकली असेल येन यान येस. किंवा मॅस्क्युलिन एनर्जी, फेमिनिन Feminine एनर्जी. energy. एक असं जॅपनीज तो गोल Correct. असतो, त्याच्यामध्ये हो. व्हाईट फिश आणि ब्लॅक. Black. सो प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते. इन द सेन्स ती एनर्जी असते. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही लहानपणी ट्रॉमॅटिक सिच्युएशन बघता आणि बहुतांश लोकांकडे भांडणं हे खूप कॉमन आहे, पण ते मूल काही काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, काही काही स्ट्रॉंग असतात, काही काही लोकांना काही फरकच नाही पडत. आता ह्याच्यामध्येच कनेक्टेड मला सांगायला आवडेल, पर्सनॅलिटीज तुमच्या तशा डेव्हलप व्हायला लागतात बालपणापासून. आता समजा माझ्या आईने खूप लाड केले माझ्यावर, मी लाडाने बिघडणार, मी हट्टी होणार. करेक्ट. सो आय बिकम अ हट्टी पर्सनॅलिटी. ओके, माझ्या आईबाबांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. हे घे डबा, खा, तुला काय करायचे ते कर. इग्नोरंट, अबॅन्डनमेंट. मला तो काय म्हणतात, एकटेपणाची खूप भीती वाटायला लागेल. मी पीपल प्लीजर होते, कारण मला माहिती आहे एकटेपणामध्ये दुःख आहे. सो मी पीपल प्लीजर होते. अशी पर्सनॅलिटी अशा डेव्हलप होतात. जे काही लोक म्हणतील कसेही हा, वागले तरी हा. पण मला ते नातं सांभाळून ठेवायचंय ना, कारण मी एकटेपणा लहानपणी भोगलाय. सो मला ते नको आहे. सो मी पीपल प्लीजिंग, मास्क. अच्छा, तू माझ्या इथे थोबाडीत म्हटलं, इथे पण मार, पण आपण मैत्रिणी. ह्या आणि हे घडलंही असेल, म्हणजे तुम्ही जे ऐकताय त्याने अनुभवही घेतला असेल की लहानपणामध्ये जसे तुमचे आईबाबा तुम्हाला वागवतात किंवा स्कूलमध्ये जे तुम्हाला अनुभव येतात, तसे तसे तुमचे पर्सनॅलिटीचे पैलू जे आहेत ते पडत जातात आणि अननोइंगली तुम्ही तशी पर्सनॅलिटी बनता.
त्याच्यामध्ये याचे काही केस स्टडीज एक्झाम्पल्स काही आहेत ना. तुम्हाला देता येईल? ह्याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस जे पर्सनॅलिटी टाईप बनतो दॅट इज नार्सिसिस्ट. आजकाल आपण खूप इन्स्टावरती ऐकतो नार्सिसिझम, एम्पॅथ. आपण एक माणूस जे असतो ना, आपल्याकडे खूप इमोशन्स असतात. हॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, जॉय आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आणि पटकन लोक बोलून जातात डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. पण खरं तू जर डिटेलमध्ये पाहायला गेलीस तर देर आर ओनली 2 मेजर अँड प्रॉमिनंट इमोशन्स, पेन अँड प्लेजर. हम्म. त्याच्यामध्ये खालती तू कप्पेत. पेनमध्ये मग सॅडनेस आलं, ग्रीफ आलं, लोनलीनेस आला, प्लेजरमध्ये हॅपीनेस, जॉय, ह्या सगळ्या गोष्टी. पण मेन आपण ह्युमन 2 इमोशनवरती हम्म. जगत असतो, पेन, प्लेजर. जसं दिवस आहे, रात्र आहे, येन यान, स्त्री पुरुष, तसे 2 ह्याच्यामध्ये आपण हा एक सायकोलॉजीचा अभ्यास मी आता करते, त्याच्यामध्ये वाचलाय मी. आणि हे इमोशन्स जे आपण फील करतो ते आलेल्या अनुभवातनं करतो. आता नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये काय होतं की तुम्ही आयदर खूप 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 जास्त हट्टी होता आणि तुम्हाला कोणाबद्दल काही पर्वा वाटत नाही, स्वतःवर भयंकर प्रेम करता. सो नार्सिसिस्ट म्हणजे जो स्वमग्न असतो, स्वतःवर प्रेम करणारा भयंकर असतो. म्हणजे त्याच्या पुढे पूर्ण बाकीची दुनिया फेल, अच्छा. काहीच नाही. सेल्फिश. सेल्फिश, अतिशय सेल्फिश. का घडतो तो? कारण आयदर आईने अति लाड केलेले आहेत किंवा त्याला प्रेम मिळालेलं नाहीये. हो. अगेन तो सगळी मुळं जी आहेत ना, इव्हन आजारपण जे असतं ना, कुठलंही आजारपण मोस्टली मुलींसाठी किंवा इव्हन मुलांसाठी, आईशी रिलेशन तुमचं चेक करा. अच्छा. जर तुम्हाला कुठलाही आजार आहे किंवा काही इश्यूज आहेत जे खूप वारंवार येत आहेत, असं नाही सर्दी खोकला ताप असं नाही, हो. जे क्रोनिक आहे, ओके, तर तुमच्या आईचं असलेलं रिलेशन तुम्ही चेक करा. कारण पहिला श्वास घेतो आपण आईच्या वुममधनं येतो ना, सो आईबरोबर जसं नातं असेल ना तसं पुढे करिअर, हेल्थ, रिलेशन त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो. म्हणून आईबरोबरचं नातं तुम्ही चेक करा. ते जर नसेल चांगलं तर ते होपोनोपोनो प्रेयर्स करून किंवा तिच्याशी बोलून चांगलं संभाषण करून तुम्ही ते क्लिअर करा, म्हणजे तुमचे आयुष्याचे प्रॉब्लेम सुटतील. हे ऐकायला ओ. कदाचित असं वाटेल की ही काय सांगतेय, पण हे फॅक्ट आहे, प्रूव्हन आहे. माझ्याकडे असे केस स्टडीज आहेत, क्लायंट्स आहेत. म्हणजे आईसोबतचे जे आपले आईशी संबंध नाळ जोडलेली आहेत, असते जे ना. नातं आहे, त्यावर ह्या सगळ्या गोष्टी आधारित आहेत. करेक्ट. कारण आईशी नाळ जोडलेली असते ना. म्हणजे याविषयी थोडं विस्तारात सांगू शकता? आई आपण म्हणतो गर्भसंस्कार, सो किती महत्वाचे असतात. आधी Absolutely. माझा बिलीफ नव्हता. हां. ओके, मी माझ्या ह्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचं बायोग्राफी, शाहरुख खानची बायोग्राफी आणि असं बरंच काय काय वाचलं. तर ते सगळे मला मुलीमध्ये दिसतात ग. इव्हन फुलंदेवीचं पण मी आईने ते पुस्तकच काढून घेतलं. पण त्याच्यामध्ये ते एक डेअरिंग नेचर आहे. सो गर्भसंस्कार का महत्वाचे आहेत? कारण व्हायब्रेशन, आपण सगळे व्हायब्रेशन, आत्ता मी जे बोलते हेही व्हायब्रेशन आहेत, ही हम्म. फ्रिक्वेन्सी आहे. मला शब्दांची जोड आहे म्हणून मी ते तुला समजवू शकते, पण तू कानाने ऐकतेस ते काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे. सो जेव्हा तुम्ही गर्भसंस्कार करता तेव्हा रामायण असेल, आपल्या ज्या काय आपल्या पुरातन गोष्टी असतील त्या आपण करतो का? कारण मन प्रसन्न असेल तर तुमच्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टम जी आहे ती डोपामाइन करते रिलीज. स्ट्रेस हॉर्मोन इज कॉर्टिझॉल. तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर तो कॉर्टिझॉल जास्त प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळे तुमची बॉडीची नर्वस सिस्टम डॅमेज व्हायला लागते. पण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा डोपामाइन रिलीज होतं. त्यामुळे तुम्ही छान हेल्दी बेबी, हेल्दी सगळं, हेल्दी खा, छान पुस्तकं वाचा. पण आई जर स्ट्रेसमध्ये असेल आणि त्यात जर जन्म झाला तुमचा आणि आईबरोबर जर तुमचं रिलेशनशिप खराब असेल तर आईच्या वुंबमधनं बाहेर आल्यावरती पहिला श्वास, पहिलं बघणं, पहिलं जे काय ते आईबरोबर असतं. त्यामुळे तुमच्या आईबरोबरचं रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. आई जर स्ट्रेसमध्ये असेल तर मूल तेच बघणार ना गं. हम्म. त्यामुळे आईबरोबर आता जर तुम्ही लहान असताना कळत नाही, पण मोठे झाल्यावर आईबरोबर तुम्ही जर इश्यू असेल तर ते बोला. ते रिलेशनशिप खराब असेल तर ते रिलेशनशिप चांगलं करा. बघा तुमचे लाईफचे प्रॉब्लेम सॉर्ट व्हायला लागतील. हो. येस. इवन सेम विथ बाबा ऑल्सो. पण बाबा हा सेकंडरी येतो. सगळ्यात पहिल्यांदी आई आई येते. येते. कारण 9 महिने आपण पोटात ठेवतो हम्म. बाळांना. हम्म. त्यामुळे तुमचं जर रिलेशन किंवा हेल्थ इश्यू मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आईबरोबर तुम्ही रिलेशन चेक करा. तुमचं इनर चाइल्ड, लहान बाळ आतलं, हे वुंडेड आहे का? जखमी आहे का? त्याला लोनलीनेस आहे का? त्याला भीती वाटते का की मला कोणीतरी सोडून जाईल? किंवा काही आता माझ्याकडे बरेच क्लायंट्स येतात, सेक्शुअली मोलेस्टेशन झालेलं असतं पण ते बोलू शकत नाहीत. मग स्पेशली माझ्या केसेसमध्ये जे येतात, ज्या मुलींना सेक्शुअली मोलेस्टेशन झालेलं आहे, फॉर दॅट मॅटर मुलं ऑल्सो, दे अट्रॅक्ट टॉक्सिक पार्टनर्स. हो. हो.
त्याच्यानंतर हा माइंडसेट बनतो. अगेन मी म्हटलं ना, माइंडसेट, बिलीफ सिस्टम आणि ब्रेन वेव्स चेंज करू शकतो. सो कमिंग बॅक टू नार्सिसिझम. नार्सिसिझम हा एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. तो चेंज नाही होऊ शकत आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर औषध नाही आहे. कारण ते ओळखणं पण खूप कठीण आहे, कारण त्याच्यात 3 टाइप्स आहेत. कोवर्ट नार्सिसिस्ट, ओव्हर्ट नार्सिसिस्ट आणि मॅलिग्नंट नार्सिसिस्ट हे मेजर आहेत. कोवर्टमध्ये इट्स लाइक, हाय जयंती कशी आहेस? अरे हाय, गुड गुड गुड, छान. प्रेम वगैरे. म्हणजे मी माझ्यासारखी बेस्ट कोणीच नाही, पण हीच मी. घरात गेल्यावर बेडरूममध्ये काय किती घाण दिसते, हा छी जयंती, ओ गॉड प्लीज. डबल फेस. स्प्लिट पर्सनॅलिटी. ओळखायचं कसं? कोवर्ट नार्सिसिस्ट अतिशय खोटं बोलण्यात एक्सपर्ट. म्हणजे आता इथे मी घड्याळ घातलंय, आता हे लपवणार, मग तू विचारणार गं घड्याळ कुठे? कोणचं घड्याळ? पागल आहे क्या? जा जा चेक करके या. सेल्फ डाऊटमध्ये टाकतात पार्टनरना. अतिशय भयंकर पराकोटीचा माज, इगो. माझ्यासारखा मी श्रेष्ठ, मोडेन पण वाकणार नाही. सगळ्या गोष्टींना कॅज्युअली, केअरलेसली घेणं, जबाबदारी कुठल्याही गोष्टींची न घेणं, आळस, अनहायजीन हे कोवर्ट नार्सिसिस्टचे ओळखण्याचे साईन्स आहेत. आता तुला गंमत वाटेल, नार्सिसिस्टला नेहमी एम्पॅथच अट्रॅक्ट करतो. आता एम्पॅथ आणि नार्सिसिस्ट हे ह्याबद्दल का? कारण आजकाल तू सगळीकडे बघशील नार्सिसिझमवर लोक बोलतात, पण लोकांना माहित नाहीये खरं काय आहे नार्सिसिझम. नार्सिसिझम आणि एम्पॅथचं रिलेशन दोघंही, एम्पॅथ म्हणजे हा एम्पॅथ, एम्पथॅटिक, की मला हा. खूप एम्पथॅटिक वाटतं तुझ्याबद्दल, म्हणजे सहानुभूती. सहानुभूती दाखवणारी येस, की मला व्यक्ती. खूप, आणि सहानुभूती पराकोटीची अगेन, की मला तुझ्याबद्दल वाटतं. म्हणजे तुला गरज जरी नसेल ना, ते तू तरी एम्पॅथ पण. जाऊन की घे माझा खांदा घे, काय गरज नाही ना. कारण आता लक्षात घे, मला वाटतं अशा लोकांना मुली जास्त अट्रॅक्ट होत असाव्यात, कारण मुलींना इमोशन करेक्ट जास्त प्रिय असतं आणि करेक्ट इमोशनल व्यक्ती जास्त करेक्ट. आवडतात. आता एम्पॅथ आणि नार्सिसिस्ट सिमिलर सिच्युएशनमध्ये घडतात. म्हणजे कसं की एम्पॅथला आईबाबांकडनं कदाचित खूप जास्त प्रेम मिळतं किंवा मिळत नाही, आणि नार्सिसिस्टलाही खूप जास्त प्रेम मिळतं किंवा मिळत नाही. दोनच सिच्युएशन असतात, पेन अँड प्लेजर. करेक्ट. ओके. आता माझ्याकडे केस स्टडी आहे की हा नार्सिसिस्ट कसा बनला. आता ते काय मॅन्युफॅक्चरून आलेलं नसतं. एक तर हे जेनेटिकली पण असतं, बहुतांश जे स्टडीजमधनं अच्छा. आलेलं जेनेटिकली पण असतं, किंवा नार्सिसिस्ट, स्पेशली कोवर्ट नार्सिसिस्ट, तुमच्या करंट सिच्युएशनची तुम्हाला जेव्हा लाज वाटते, गरिबी दाखवायला सांगायला किंवा काही, तर ते लोकांना दाखवण्यासाठी की मी श्रीमंत आहे, तिथून ती खोटं बोलण्याची सवय लागते. मास्क, मी जे मगाशी म्हणाले ना, मास्किंग. माझ्याकडे जी केस आहे, तर ती, तो जो क्लायंट आहे, तो गरीब घरातला होता, त्याला लाज वाटायची सांगायला. मग तो सांगायचा माझ्याकडे कलर टीव्ही आहे, फ्रीज आहे, बाबा बिझनेस करतात, 2 वेळची खायची भ्रांत होती, वाट होती. तेव्हापासून त्याला कळलं की खोटं बोललं तर मग मला लोक ऍक्सेप्ट करतात, आय एम ऍक्सेप्टेबल. लोक माझ्या जवळ येतात, हा, मला रिस्पेक्ट करेक्ट. मिळतो. त्यामुळे त्याला खोटं बोलणं ही त्याची ओळख होते. तो नार्सिसिस्ट ऑलवेज वेअर अ मास्क, की हा मास्क सगळीकडे जातो. तो फ्रजाईल, इन्सिक्युअर असतो, अतिशय भित्रट, अतिशय इन्सिक्युअर, अतिशय क्रूर, अतिशय केअरलेस आणि अतिशय फ्रजाईल. पण हा मास्क आहे ना, हा एकदम अरे मैं तो ऐसा है वैसा है. इथे एम्पॅथ काय होतं, एम्पॅथचं बालपणी आयदर सेक्शुअली मोलेस्टेशन झालेलं असतं किंवा कंपॅरिझन भावा बहिणींमध्ये किंवा रंगावर नाही कंपॅरिझन. आता ही जी क्लायंट आहे तिचं खूप सेक्शुअली मोलेस्टेशन आणि कंपॅरिझन झाल्यामुळे ती एकटी राहायची, ती शेलमध्ये गेली. सो तिला काय, तिला एकटेपणातनं तिला हे कळतं की मी जर एकटी राहिले तर काय दुःख आहे मला माहिती आहे, म्हणून तू एकटी आहेस ना, मला तुझं दुःख कळतंय, मी आहे ना तुझ्यासाठी. ती तशी पर्सनॅलिटी बनते, कारण तिला त्या दुःखाची जाणीव आहे, म्हणून ती एम्पॅथॅटिक गिव्हर झाली. आणि नार्सिसिस्टला त्याला माहिती की आपल्याला खोटं बोलल्याशिवाय पर्याय नाहीये, सो आय वॉन्ट टू टेक. सो नार्सिसिस्ट बिकम्स अ टेकर अँड एम्पॅथॅटिक पर्सन, एम्पॅथ, बिकम्स अ गिव्हर. आणि मग हे दोघं जेव्हा भेटतात तेव्हा इट्स लाईक ब्लास्ट, टोटल ब्लास्ट. कारण नार्सिसिस्टला हवंय कोणीतरी आपल्याला सतत अप्रिसिएशन करा, ॲडमिरेशन द्या, व्हॅलिडेशन्स द्या. आणि एम्पॅथॅटिक पर्सनला, एम्पॅथला काय, अरे घे ना, माझ्याकडे तर खूप द्यायला, घे, हे घे, हे मला खायला. नकोय, तू घे. हा, मला नकोय, तू घे, कारण मला माहिती आहे एकटेपणाचं काय आहे. सो या केसमध्ये असं झालं पण की दोघंही स्प्लिट पर्सनॅलिटी आहेत, वुंडेड आहेत. वुंडेड आहेत. हां, त्यांना प्रेम मिळालं. एम्पॅथला प्रेम मिळालं नाही आईबाबांकडनं, म्हणून तो आहे. आणि ह्याला गरिबी,
त्यामुळे याला तसंही प्रेम मिळालं नाहीये. त्यामध्ये वुंडेड आहेत. त्यामुळे इनर चाइल्ड वुंडेड असणं म्हणजे जखमी आहे का हे जाणणं खूप महत्वाचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या सिलेबसमध्ये सगळं काही नाहीये. हे सगळं की हे नाही, मॅथ्स पाहिजे, सायन्स पाहिजे, इंजिनिअरिंग करा, डॉक्टर करा, मग तुम्ही सक्सेसफुल आहात. पण आज माझ्याकडे सांगू, इंजिनियर डॉक्टर पण येतात. माझ्याकडे PhD क्लायंट्स आहेत माझी. They are not happy. They come in Mercedes and BMW. They are not happy. They are struggling in health म्हण किंवा पैसे म्हण किंवा करिअर. Why are they struggling मग? तुम्ही ते एवढे 2-2, 3-3 करोडचे पॅकेज घेता, मग कसलं स्ट्रगल आहे? सो तुमचं इनर चाइल्ड म्हणून तुमच्याशी तुमचं असलेलं नातं आणि तुमच्या आतलं ते लहान मूल हे सॅटिस्फाईड आहे का, खुश आहे का, हे जाणण्यासाठी स्वतःशी असलेलं स्वतःचं संबंध, नातं हे तुम्ही कधी बसून करता? आपण पळतो. सगळेच नार्सिसिस्ट असतात. जसं अपेंडिक्स आहे, सगळ्यांच्या पोटात आहे. पण माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, तुझं नाही का? कारण माझा तो वाढला आणि तो पॉयझनस झाला, म्हणून माझं काढावं लागलं. पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये जी गोष्ट अति होते ना, एक छान कोट वाचलं होतं, व्हॉट इज पॉयझन? कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर जेव्हा मिळते ते पॉयझन आहे. सो पर्सनॅलिटीज अशाच बनतात आणि मग एम्पॅथ देत जातो, नार्सिसिस्ट घेत जातो आणि एका पॉईंटला एम्पॅथकडे द्यायला काहीच उरत नाही आणि नार्सिसिस्ट एका वेळेला 4-4 अफेअर्समध्ये असतो, 5-5 अफेअर्समध्ये असतो, खोटं बोलतो आणि तो तुम्हाला सेल्फ डाऊटमध्ये टाकतो. तू मला सांगितलंस ना म्हणून मी केलं. तू कटकट करतेस ना, त्याच्यामध्ये पण स्टेजेस आहेत. फर्स्ट आयडियलायझेशन आहे. 24 तास तुम्हाला कॉल करतील, मेसेज करतील. तुम्ही म्हणजे राणी. इतकं प्रेमात पाडून तुम्हाला सवय करून देतात की तुम्हाला वाटतं की ह्याच्याशिवाय काही जगच नाहीये. कारण की तुम्हाला पण प्रेम हवंय ना, लहानपणी प्रेम नाही करेक्ट मिळालंय करेक्ट आणि ह्याला काय खोटं ऍक्टिंग करायचीच सवय आहे. तो इज अ परफॉर्मर. मग तुम्हाला ते इन्व्हॉल्व्ह करतात. ते त्याचे स्टेजेस आहेत, त्याचे पण ड्युरेशन्स आहेत. काही 9 महिने, बापरे काही 2 वर्ष, काही 4 वर्ष. तर प्लीज तुम्ही ऐकत असाल आणि असा नार्सिसिस्ट तुमच्या लाईफमध्ये असेल तर प्लीज बी अवेअर. जो 24 तास तुम्हाला कॉल मेसेज करतोय, रेड फ्लॅग. रेड फ्लॅग हा ग्रीन फ्लॅग नाहीये. कारण की कारण तो लव्ह. काम धंदे सोडून तुम्हालाच का मेसेजेस करतोय किंवा फोन पण करतोय एम्पॅथ किंवा काय मला पाहिजे ना. सो एम्पॅथला एवढं अटेन्शन प्रेम मिळालं नाही. एक्झॅक्टली म्हणून मी म्हटलं एम्पॅथ हे मुलींचं परफेक्ट उदाहरण आहे फॉर दॅट मॅटर इव्हन मुलं मुलांसाठी पण असतात परफेक्ट आणि हे जेंडर स्पेसिफिक नाहीये. नाहीये नार्सिसिस्ट मुलं पण असतात, मुली पण असतात. सो असं काही नाहीये. जो एम्पॅथ म्हणजे जे मूल वुंडेड आहे इनर चाइल्ड, ज्याला प्रेम नाही मिळालंय, तो नार्सिसिस्ट अट्रॅक्ट करतो. आता याच्यामध्ये कर्माचा पण रोल आहे, त्याच्यावर येऊच आपण. म्हणजे हे सगळं असं इंटरलिंक्ड आहे, सगळं असं गुंतलेलं आहे आणि हे जेव्हा समजतं ना, तेव्हा मग सगळ्या गोष्टी अशा सुटतात. आता गाठ आहे ना, ती सोडलीच तर मोकळंच होणार आहे ना गं. पण ती मुळात गाठ कशी आहे, ती कशी उघडायची हे तर कळलं पाहिजे. पण मग महत्वाचा प्रश्न हाच आहे की मग तो नार्सिसिस्ट आहे हम्म. तो रेड फ्लॅग आहे हम्म. तो स्वार्थी हो आहे हो. त्याचे 2 फेसेस आहे हम्म. हे ओळखायचं कसं कधी कधी पाणी सर से चला जाता है तब जाके अकल आती है. तो माझ्याकडे ही जी केस आहे, मी केसचा संदर्भ घेऊन सांगते. तिला आधी कळलंच आहे ना 2-4 वर्ष की नार्सिसिस्ट आहे. कारण दे व्हेरी गुड इन हायडिंग ना मास्क. आय एम व्हेरी गुड. पण जेव्हा जेव्हा असं डाऊट चालला लागतात ते पॅटर्नमध्ये चालतात. 15 दिवस 20 दिवस चांगले, मग काहीतरी एक भांडण काढायचं आणि मग तुमच्याकडनं रिॲक्शन घ्यायची आणि मग तुला ब्लेम करायचं. हे एक लूप, हे विशेष लूप आहे. त्या लूपमध्ये जाता 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 एम्पॅथला जाणीव होते की हे कुछ तो गडबड आहे भाई. मग एम्पॅथ आवाज उठवायला लागते ना, मग नार्सिसिस्ट पनिश करायला लागतो. पण मग एम्पॅथ घाबरते माहिती आहे का? कारण तिला त्या मेसेज आणि कॉलची सवय लागलेली असते ना ॲडमिरेशनची, तर ते मिळत नाही. तर ते घेण्यासाठी ती कुठल्याही थराला जायला तर असं की ठीक आहे सॉरी, माझी चूक नाही ना सॉरी, मी मी तरी पण तयार आहे. कारण एडिक्शन लागतं, हे एडिक्शन आहे. करेक्ट आणि हा जो नार्सिसिस्ट आहे म्हणजे स्वार्थी, आता मी स्वार्थी म्हणूनच त्याचा हे हा करते, हा उल्लेख करते म्हणजे आपले मराठी प्रेक्षक आहेत त्यांना हा समजेल. तर स्वार्थी हा जो माझी जी क्लायंट आहे ती मुलगी आहे जी निस्वार्थी आहे. तर तिला खूप प्रेमात पाडून आणि मग सगळ्या खोट्या खोट्या प्रॉमिसेस देऊन आणि इंटरेस्टिंग केस आहे यासाठी मी इथे डिस्कस करते. कारण जेव्हा हे भेटले होते तेव्हा दोघे मॅरिड होते आणि हे बहुतांश 3 टाईपचे रिलेशन्स असतात, तुला माहिती आहेत का? एक असतं सोलमेट कनेक्शन, एक असतं कार्मिक कनेक्शन आणि एक असतं ट्विन फ्लेम कनेक्शन. अच्छा हां. सो आता हे कसं आहे, आता तुला असं वाटेल की मी वेगवेगळे विषय घेतलेत, पण ते सगळे इंटरलिंक्ड आहेत. सो आता जेव्हा तुम्ही सोलमेट कनेक्शन, आपण सोलमेट असू शकतो. सोलमेट म्हणजे अच्छा तुम्हाला एन्करेज करतात. तुम्हाला अरे चल ना, मैं हूं ना, तू हो पुढे, मी आहे ना. सोलमेट कॅन बी युअर पेट ऑल्सो. सोलमेट कॅन बी युअर फ्रेंड, युअर गाईड. म्हणजे निरागस पॉझिटिव्ह निरागस, पॉझिटिव्ह आणि जे तुम्हाला
खऱ्या पुढे अर्थाने, जाण्यासाठी हा. एनकरेज करतात, सपोर्ट करतात. जेन्युइन असतात, काही काही लोक असतात मग अशी मध्येच येतात, मदत करून निघून निघून जातात. जातात. ते तुमचे सोलमेट्स किंवा एंजल्स तुम्हाला पाठवतात मदतीला. कार्मिक रिलेशनशिप मोस्टली नार्सिसिझम आणि एम्पॅथ किंवा टॉक्सिक मॅरेजेस जे आहेत हे मोस्टली कम्स अंडर कार्मिक रिलेशनशिप. आता कार्मिक रिलेशनशिपमध्ये काय आहे की तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी खूप केलेलं असेल तर संचित कर्माबद्दल तू ऐकलं. संचित म्हणजे खूप वर्षांचं, खूप जन्मांचं अक्युमुलेशन, एकत्रित केलेलं ते कर्म असतं. सो कार्मिकमध्ये कुठेतरी मागच्या जन्मी कोणीतरी काहीतरी कोणाचं तरी केलेलं असतं. त्याचा बदला म्हणा किंवा त्याचे लेसन्स शिकण्यासाठी परत ते एकत्र येतात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा धडा शिकत नाही सोलचा, जयंती आणि वनश्री असं नाही, सोलचा लेसन तुम्ही जोपर्यंत शिकत नाही ते पॅटर्न्स, समजा तुम्ही त्या माणसाला पण डिवोर्स दिलात, दुसऱ्या माणसाकडनं सेम अनुभव येणार कारण तुम्ही तुमचा लेसन शिकला नाही. सो तुम्हाला ती किंवा तुम्हाला व्यक्ती, तो धडा नाही मिळालाय. तो धडा तुम्ही शिकला नाहीत, मिळत होता पण तुम्ही ते शिकला नाहीत. समजा आता हे नार्सिसिस्ट आणि एम्पॅथचंच एक्झाम्पल आहे की या एम्पॅथला माफ करायची सवय ना आणि ह्याला चुका करायची सवय. तर ही जोपर्यंत त्याला माफ करत गेली करत गेली करत गेली करत गेली ती तिचा धडा शिकत नव्हती आणि हा तिला त्रास देत गेला देत गेला देत गेला. त्याचा नतीजा काय हुआ, क्या हुआ, तिला हार्ट अटॅक आला. ही केस स्टडी आहे. ही केस स्टडी आहे. तिला कॅन्सर झाला. तिला 2 मुलं आहेत. ह्यांनी 15 वर्ष मुलांना जन्म दिला नाही की मूल नकोय म्हणून ह्यांनी तिला प्रेमात पाडलं आणि त्याच्यानंतर आता स्वतः मूल करून बसलाय आणि तिला सांगितलं की नाव यू गेट लॉस्ट. शी इज इन डिप्रेशन. ती माझ्याकडे 5 वर्षापासून येते. कार्मिक रिलेशन. तिने धडा शिकला. जेव्हा कळलं की ह्या माणसाला, आणि प्रचंड खोटं पकडलेलं आहे की ॲट अ टाइम ही व्यक्ती जी आहे, जी स्वार्थी व्यक्ती आहे, ती ॲट अ टाइम 4 रिलेशनमध्ये होती. बायकोला प्रेग्नंट करून ठेवलं होतं. गर्लफ्रेंडला सांगितलं सेल्फ असेसमेंट म्हणून आपण ब्रेक घेऊया आणि इन्स्टावरती 2 मुलींना घेऊन तो फिरत होता. सकाळी एक, संध्याकाळी एक, दुपारी एक. हे माझ्या डोळ्यात देखत ह्या केसेस आहेत माझ्यासमोर. आणि ह्या मुलीने अगदी 15 दिवस सेल्फ असेसमेंट, स्वतःच्या चुका शोधल्या. म्हणजे बेसिकली असं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला ते रेड फ्लॅग्स दिसतायत Correct. तिथे तुम्ही ऍक्शन घ्यायला Yes. हवी आणि तुम्ही ते कॉर्ड्स कट करायला येस, हवे. कॉर्ड कटिंग मस्ट आहे. आपण काय करतो की त्यांना संधी देतो की ठीक आहे पुढच्या वेळेला ठीक होईल, पुढच्या वेळेला ठीक होईल. का संधी देतो? कारण आपल्याला कोण शिकवलंय? नो मीन्स नो. नाही शिकवलं. नाही. माणूस आहे, जाऊ दे, चुकतो, सुधरेल. कोणी सुधरत नसतं, पण पुढच्या वेळेला अजून कसं बेस्ट खोटं बोलायचं हे शिकतो. करेक्ट. ती चूक कशी लपवावी हे तो मास्टरी करतो. त्यामुळे त्या एम्पॅथने तो धडा शिकला नाही. त्यामुळे तिला हार्ट अटॅक येऊन गेला. तिला ते सगळ्या एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी ते सगळं झालं. तिच्या घरी कळलं, तिने ते कन्फेस केलं त्याच्या घरी आणि आता त्याच्याकडे मुलगा आलाय. तो घेऊन मस्त फिरतोय आणि तिला शिव्या घालतो आणि तिला टाकून दिल्या. दुधातली माशी कशी फेकतो असं फेकून दिलं. शी वॉज इन डिप्रेशन. आणि आता ती बाहेर आली आहे. आता 5 वर्षापासून माझ्याकडे सेशन्स घेते. आता ती जी काय आलेली आहे, राखेतनं पक्षी जसा येतो ना फिनिक्स, तशी ती आलेली आहे. पण तिची आयुष्याची 15 वर्ष बर्बाद झाली ना ग. कारण तिला काय होतं एम्पॅथला, भीती, मी एकटी पडेन. सो मी इथे सांगते की तुम्ही जर अशा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असाल, टॉक्सिक असेल, नार्सिसिस्ट असेल किंवा तुमचा जिथे सन्मान केला जात नाही, मान केला जात नाही, जिथे तुमच्या शब्दाला किंमत नाही, तुमच्या असण्याला किंमत नाही, तुमच्या वागण्याला, करण्याला, दिसण्याला किंमत नसेल, तर तुम्ही स्टँड घ्या. मी अगदी म्हणत नाही की उद्या जाऊन डिवोर्स घ्या, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. पण जर तिथे तुम्हाला मारत असतील, आणि कसं आहे माहिती आहे का जयंती, फक्त फिजिकल, माझ्याकडे एक आलं होतं कपल, मी हिला मारत नाही, मी हिला फिजिकली मारत नाही, मेंटली टॉर्चर, इमोशनली टॉर्चर. आणि ते व्रणं दिसत नाहीत. बायका लपवतात. बायका 10,000ची पैठणी घालतात पण 500 रुपयाचं ब्रेसलेट, 1,000 रुपयाचं सेशन घेत नाहीत. ती 10,000ची पैठणी नेसून अवसान आणतात, हसू मी खुश आहे, आणि आतमधनं येऊन रडतात माझ्याकडे की मॅम आय एम नॉट हॅपी, माझा नवरा माझ्याकडे बघत सुद्धा नाही, पैसे सुद्धा देत नाही. सो आय रिक्वेस्ट यू, म्हणजे नार्सिसिझम आणि एम्पॅथ माझ्यासाठी का स्पेशल आहे टॉपिक, कारण मी रोज असे क्लायंट्स बघतीये. आणि फक्त नॉलेज नाही, आणि मराठीमध्ये नाही, इंग्लिशमध्ये तू गेलीस तर आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. पण स्वार्थी आणि निस्वार्थी ही जी जोडी आहे, ह्यांचा एक कार्मिक जो देणं घेणं आहे की निस्वार्थी व्यक्तीने ते शिकणं लेसन्स आणि स्वतःला स्ट्रॉंग करणं की आय कॅन से नो, मी माझ्यासाठी स्टँड घेतेय.
हे ती जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत हे येत जात जे आहे सगळं ते तुम्हाला घेऊन येतो. इथल्या इथे इथे फेडायचं आहे. येताना आपण प्रारब्ध घेऊन येतो, त्यात थोडंसं काहीतरी घेऊन येतं आणि मग आपल्याला जी लोक भेटतात, कधी कोणी चांगलं देतं, कधी कोणी काही धडा शिकून जातं. धडा शिकल्यावरती पुन्हा तशी जर तुम्हाला व्यक्ती भेटली किंवा सिच्युएशन आली तर मागे का बघायचं की त्या चुका ज्या मी केल्या होत्या त्या पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी मागे वळून बघते आणि म्हणून पास्ट लाईफ रिग्रेशन महत्वाचं आणि असतं. म्हणून नाही म्हणायला आलं पाहिजे. करेक्ट. नाही म्हटल्याने भीती काय असते आपल्याला, रिलेशन तुटेल, तुटू दे ना, त्याला हर्ट होईल. होऊ दे ना. जर तो तुला मारतोय तर हर्ट होऊ दे, कळू दे. मी नाही मार सहन करणार. मी माझ्या क्लायंटला जी आहे एम्पॅथीला म्हटलं काय होईल, एकटी पडशील, आई बाबा काय कमी आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, नवरा आहे, सगळं काही आहे, कशी एकटी पडशील. तो वुंड तिचा. मग हळूहळू इनर चाइल्ड हिलिंगमध्ये आम्ही सेल्फ लव्ह, सेल्फ टॉक, मग डायरी, मग तिला जेव्हा ते कळलं की अरे मी काय मूर्खपणा करत होती. म्हणजे बेसिकली स्वतःला ओळखा की हा. तुम्ही पण कमी नाही आहात. करेक्ट. तुम्ही तुमचे जे बेस्ट पार्ट्स आहेत किंवा सगळ्यात बेस्ट गुण आहेत ते Correct. तुम्हाला त्याची ओळख करून दिली जाते Correct. आणि कुठेतरी ते सगळं येस. त्यामुळे solve केलं स्वतःशी असलेलं नातं आधी इम्प्रूव्ह करा. स्वतःशी आपण काय करतो माहितीये, हे ऐकायला खूप विचित्र वाटेल, आपण आपल्याला थ्रेटन करतो रोज. आपण आपल्याला रोज धमक्या देतो. कमी लेखतो. धमक्या, तू असंच करणार आहे, तुझं असंच होणार आहे, तू काहीच करत नाहीये, बघा तू असं केलं तर. किती बोलतो आपण, कधी ऐकलंय? स्वतःला कधी कधी मारून घेतो, स्वतःलाच प्रश्न टोका करत पडतो असतोस की काय काय करते, खड्ड्यात पडणार आहे, अरे का का बोलू मी हे स्वतःला, म्हणजे नॉट मी ॲज मी, पण Correct. असे क्लायंट जे Examples येतात, आहेत. एक हां. एक्झाम्पल की काहीच होणार नाही तुझं, तू फेल्युअरच आहेस. का स्वतःला घाण बोलायचं? कारण हे नाही करता, हे व्हायब्रेशन्स आहेत अगं. आपण जे बोलतो ना, जे थॉट्स आहेत ना आपले, आपण जे बोलतोय ना वर्ड्स, ते आपल्या डोक्यात जातात, मेंदूमध्ये, आणि तसे हॉर्मोन्स बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात आणि मग तसे तसे तुमचे आजार पण कन्वर्ट होतात पुढे जाऊन ना. मग सो तुमचं तुमच्याशी असलेलं संभाषण जे आहे ते खूप पॉझिटिव्ह करेक्ट. मला पाहिजे. असं वाटतं हे किती रिलेट होतं ना, जसं तुम्ही म्हटलत की तुमचे आई बाबा हो. जसे तुम्हाला वाढवतात, तुमचं जसं बालपण असतं करेक्ट. त्याप्रमाणे तुम्ही घडत जाताय. मग त्या बाळावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय म्हणून तो लुजर होतो नाहीतर विनर होतो. करेक्ट. तसंच तुम्ही स्वतःच्या आतमधलं जे बाळ आहे त्यालाही जपायला हवं. हो. आणि त्यावेळेला अक्कल नसते ना. 5व्या वर्षी, हम्म. 10व्या वर्षी, 12व्या वर्षी काय अक्कल असणार आहे. हम्म. पण आता जेव्हा मी माझ्या 40शीत आहे तेव्हा मला जेव्हा कळलं की माझं इनर चाइल्ड वुंडेड आहे, जखमी आहे, आणि ते मला माझ्या आजारपणातनं दिसलं. ओके. आता मला माझे आईबाबा दोघे जॉब करायचे. मी माझं कसं ओळखलं हे सांगते की माझं इनर चाइल्ड वुंडेड आहे. आईबाबा दोघे ऑफिसला जायचे, ऑफकोर्स आमच्या फ्युचरसाठी, पण मला एकटेपणा यायचा ना. सो मला असं वाटायचं मी ना आजारी पडली पाहिजे, म्हणजे माझे आईबाबा आहेत ना मला वेळ देतील. सी आय वॉज इनोसंट, 8 years old, 10 years old. कारण तुला ते हवं होतं मला त्यावेळेला. त्यांचं प्रेझेन्स हवा होता. करेक्ट. आणि मला ना सबकॉन्शियसली मी आजारीच पडते, म्हणजे ना ते बसतील, ॲपल कापून देतील, आणि तसंच झालं ना 8 वर्ष. आता हे 8 मी वर्ष यू 8 वर ऑन वर्ष. बेड. 8 वर्षातले 3 महिने तर सर्जरी बेड रेस्ट, आणि मग त्यातनं हे वाचन आणि हे टोटल सगळं. किती सर्जरीज? 8 इन्क्लुडिंग स्पाईन. पण मी जेव्हा हे सगळं शिकायला लागले ना, म्हटलं हाऊ फुलिश आय वॉज. आय इनडायरेक्टली मॅनिफेस्टेड दिस. इलनेस. मी इलनेस, कारण मी स्टिलनेसमध्ये होते, माझ्याकडे काहीच नव्हतं, मी एकटी असायचे. सो मला सबकॉन्शियसमध्ये ते होतं की मला आईबाबांचा सहवास पाहिजे, म्हणून मी ते मॅनिफेस्ट अननोईंगली केलं. मुद्दामून नाही, कोणीही वाईट, मुद्दामून कोणीही करतच मुद्दामून नाही. करत नाही. मला असं वाटतं मनश्री, हे सगळं एकटेपणामुळे येतं. हो. की जेव्हा तुमच्याकडे 100 फ्रेंड्स असतील, तुमच्याजवळ खूप मोठी गँग असेल तुमची, पण तुम्ही कुणाकडेच एक्सप्रेस करत नाही आहात कारण तुमच्याकडे त्या तशी गँगचा काही उपयोग आहे व्यक्ती का? नाहीये. हा, गँगचा काही उपयोग आहे का? एक्झॅक्टली. आणि नाही नाही, पण मग माझा प्रश्न असा आहे की मग अशा लोकांनी काय करावं? कारण मला असं वाटतं प्रत्येकाच्याच आयुष्यात हा फेज येतो जेव्हा आजूबाजूला खूप लोक असतात, पण तुम्हाला कुणाशी बोलायचंय हे कळतच नाही आणि Correct. म्हणून तुम्ही एकटे पडता. जगासमोर, सोसायटी समोर जरी तुम्ही असे असाल, हा माझ्यासोबत मोठी गँग आहे, पण ऍक्च्युली तुम्ही एकटे आहात. मग अशा लोकांनी या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला कसं वाचवायचं? येस. कारण अदरवाईज हे जे काय केमिकल लोचे होत आहेत आतमध्ये, कॉर्टिझॉल प्रोड्यूस होतं, मग आजार पण येतं, Exactly. स्ट्रेस हॉर्मोन वाढतो. सो आउट ऑफ इंडिया छान सपोर्ट ग्रुप्स असतात.
सर्कल्स असतात. अच्छा. इंडियामध्ये अजून तेवढं अवेअरनेस नाहीये, कारण इंडियामध्ये एकच आहे, मशीन. अभ्यास करा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, पैसे, पॅकेज, घर, गाडी, मुलं, फॉरेन ट्रिप, विषय संपला तर तुम्ही सक्सेसफुल. करेक्ट. हा असा शोफ्लो आहे जो आपल्याला सुरुवातीपासूनच सांगण्यात येतो. करेक्ट. पण मला असं वाटतं की काउन्सिलर्स आहेत. हे बघ, तुला शारीरिक इजा झाली तर डॉक्टर आहे. करेक्ट. हं? तुला डोक्यात प्रॉब्लेम झाला तर सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट आहेत. पण तू कधी विचार केलायस सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय तुला ड्राईव्ह करतं? तू कशाच्या आधारे सकाळपासून रात्रीपर्यंत तुझं जीवन जगतेस? काय चालतं आतमध्ये? स्वतःमधली ऊर्जा, ती ऊर्जा. ऊर्जेला पॉझिटिव्हिटी, काय? इमोशन्स, इमोशन्स. हो, फिलिंग्स. मला जगायचं, मला काहीतरी करून दाखवायचं म्हणजे ते मला. फील करतेस हा ना? हा. इमोशन्स. करेक्ट. इमोशन्स जर बिघाड झाला तर कोणाकडे जायचं? कोण डॉक्टर आहे त्यासाठी? हो, मग एकटं रूम बंद करून रडायचं. त्याने काय होणार आहे? सोल्युशन येणार आहे? नाही. तुमचा रिझनिंग ब्रेन म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स, रिझनिंग ब्रेन, ब्रेन ऑफ पॉसिबिलिटीज, तिथे पोचतच नाही तुम्ही. करेक्ट. तुम्ही हायपोथॅलमस, तुम्ही त्या मेमरी ब्रेनमधनंच. तू कधी विचार केलाय जेव्हा ट्रिगर येतं कुठल्याही गोष्टीने, आपण ट्रिगर होतो ना, एक काय म्हणतो त्याला, ट्रिगरला काय म्हणतात आपण मराठीत? ठीक आहे. भडका उडणे हा. किंवा राग येणे किंवा गुस्सा येणे. संपलं आता. आता माझी सटकली. हा, पेशन्स संपले. ओके. तेव्हा त्याच्यानंतर काय शृंखला कधी तू इमॅजिन केलीयस किंवा विचार केलायस? मला आता एखाद्या गोष्टीचा राग आला म्हणजे मी ट्रिगर झालीये, भडका उडालाय माझा. त्याच्यानंतर दुसरी काय ते स्टोरी येते त्याच्या मागे. मला राग आला, हे सेम असं नेहमीच करतेस तू, तुझ्यामुळे झालं हे सगळं. एक स्टोरी बनली डोक्यात, नॅरेटिव्ह. स्वतःलाच हा, दोष स्टोरी द्यायचा. बनल्यावरती मग राग आला, वस्तू असेल ती फेकून देतो. बरोबर. सिक्वेन्स बघ कसा घडत जातो. हो. तुम्ही लूपमध्येच जाता. तो चेन ब्रेक करण्यासाठी तुम्हाला म्हणून अवेअरनेसमध्ये यावं लागतं. आणि हिलिंग इज अवेअरनेस, हिलिंग इज नॉट जादूटोणा. आणि अशा लोकांनी हिलर्सकडे जावं, कारण तुमच्या भावनांना, तुमच्या फिलिंग्सना कोण ऐकून घेणार? तू कधी ब्रेन स्कॅन असतो, ब्रेनचा MRI असतो, इमोशन्सचा MRI किंवा फिलिंग्सचा कुठची टेस्ट आहे? आज मला खूप वाईट वाटतंय, ब्लड टेस्ट करून वाईट किती वाटतं ह्याचं प्रमाण आहे का? त्यांनी कोलेस्ट्रॉल, हे सगळं कळेल, BP कळेल, त्याच्यावरनं कळेल. पण व्हॉट यू एक्झॅक्टली फील, याच्यासाठी कुठे औषध किंवा हॉस्पिटल आहे का? नाही. देर इज नो डिप्रेशन टेस्ट किंवा देर इज नो एन्झायटी ब्लड टेस्ट. तुम्ही फील करता, आणि फील कसं करता? तुम्हाला येणाऱ्या अनुभवातनं. तुमच्या डोळ्यांना जे दिसतं, पण तुमच्या डोळ्यांना जे दिसतं ते खरं आहे का? तो तुमचा अनुभव आहे. युअर थॉट्स आर युअर एक्सपिरियन्सेस, दे आर नॉट फॅक्ट्स. करेक्ट. आणि आपण कसे चालतो? मला तो अनुभव आला ना, हे असंच करणार. आपण आपले आपले ठरवून मोकळे होऊन जातो. फॅक्ट आहेत का पण ते? म्हणजे तुमचा पॉसिबिलिटीचा जो ब्रेन आहे, एक खूप सुंदर एक्सपेरिमेंट केला गेला होता की अशाच एका रूममध्ये एक मुलगा मुलगी बसले, सनफ्लावर्स आहेत, गुलाबाच्या अत्तराचा तिथे सुगंध आहे, आणि एक सुंदर टेबल आहे, आणि तिथे त्या टेबलवर एक मोठा गिफ्ट बॉक्स आहे. आणि तो मुलगा एक आतमध्ये आणतात एक्सपेरिमेंट करायला, आणि तो छान येतो, तो बॉक्स उघडतो, त्याच्यामधनं साप बाहेर येतो. तो घाबरून पळून जातो. त्याच्या डोक्यात काय फिक्स झालंय की सूर्यफुलं, गुलाबाचा वास, मुलगा मुलगी म्हणजे सापच, हे त्याच्या डोक्यात फिक्स होतं. मग सेकंड डेला जेव्हा त्याला एक्सपेरिमेंटला आणतात, तेव्हा तो बॉक्स घ्यायला तयारच होत नाही, कारण त्यांनी डिल्युजन त्याच्या डोक्यात फिक्स आहे की नाही, हे म्हणजे इथे साप, त्यांनी डोक्यात फिक्स केलेलं आहे. फिक्सच केलंय. ओके. मग तो उघडतो, तरी त्याला खूप सांगतात नाही नाही उघड, साप नाहीये. उघडतो, बेडूक येतो त्या बॉक्समधनं. तो जो काय पळतो तिथून. मग तिसऱ्या दिवशी दरवाज्यातनं आतच येत नाही तो मुलगा एक्सपेरिमेंटला, कारण तो बघितला, अरे सनफ्लावर, मुलगा मुलगी, रोज कसं आपण कनेक्ट करतो बघ. मग आपल्या लाईफमध्ये जेव्हा ज्या ज्या सिच्युएशन्स होतात ना, आपण डायरेक्ट तिथे लिंक करतो. मग पॉसिबिलिटी, मग तिसऱ्या दिवशी जो बॉक्स येतो ना, त्याच्यात चॉकलेट्स असतात, पण तो घाबरून येतच नाही, कारण तो माहोल बघतो ना, त्यांनी स्वतःची स्टोरी स्वतःच्या डोक्यात तयार केलेली असते. त्यामुळे आपण म्हणतो ना, जजमेंटल काय, अझम्पशन काय, वाय यू गो ऑन अझम्पशन्स. तुम्ही करा ना ट्राय. आणि हे मला असं वाटतं की 3दा चान्स द्यावेत लाईफमध्ये कोणी कोणालाही, की चलो पहिले बोल के देखो, देखो सुधारता है क्या. थर्ड टाइम नाही झालं ना, टेक युअर स्टँड यार. म्हणजे हे जे नार्सिसिस्ट आणि एम्पॅथ, म्हणजे जो टॉक्सिक आहे तो, येस, आणि जी कुणी विक्टिम आहे, हो, त्यामध्ये जे आपण म्हणतोय की ते कसं सॉल्व्ह करायचं किंवा कसं ओळखायचं किंवा त्याच्यापासून दूर कसं जायचं, तर त्यासाठी 3 संधी द्यायची. हो. 3 संधी
माझ्यामध्ये तर पहिल्यांदा जेव्हा डिसरिस्पेक्ट होतो तेव्हाच निघून जायला हवं. कारण एखाद्या व्यक्तीला मी इतके वर्ष राहून जर मी काय आहे हे कळलंच नाहीये आणि मला हे दाखवावं लागतंय, तिथेच तुमचं रिलेशन फेल्ड आहे ना. करेक्ट. आणि मला असं वाटतं की जी विक्टिम असेल ती जितका जितका वेळ त्या स्वतःला टॉक्सिक फसवते ती. व्यक्तीला देतेय ती त्यात आणखी अडकतही जाऊ शकते. चिखलासारखं आहे ना, चिखलात Correct. बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी ते रुतत जाणार. एम्पॅथ जी निस्वार्थी आहे, ऍक्सेप्टन्स नाहीये तिला, रिजेक्शनची भीती आहे, एकटेपणाची भीती आहे किंवा टॉक्सिक रिलेशनशिप, टॉक्सिक मॅरेज, तुम्ही तुमच्या टॉक्सिक मॅरेजमध्ये असाल, भीती आहे कारण की मी पैसे कमवत नाही किंवा मी माहेरी कशी जाऊ, किंवा ह्यानी सोडलं तर माझं काय होणार. काय होणार, माझी 2 मुलं आहेत, म्हणून असं मन मारून बायका राहतात. मग नवऱ्याचा मार पण खातात. आता हा जो माझा आहे म्हणजे क्लायंटचा जो सो कॉल्ड नार्सिसिस्ट आहे, त्याच्या बायकोला काहीच माहित नाही ना. बायकोला काहीच नाही. आता मुलगा IVF करून जे काही केलंय त्यामुळे आता त्याला आता तिथे अप्रिसिएशन मिळतंय ना, खोटं बोलून. त्यामुळे परफॉर्मन्स त्याचा तिथे चालू आहे. पण आज इन अ वे त्या बायकोची पण चिटिंगच झाली आहे ना. या मुलीची तर झालीच आहे. त्या बायकोला खोट्यावरती जे 10-15 वर्ष खोटं बोलून हिच्याकडनं घेतलं, आता खोटं बोलून तिथे चालू आहे. सो दे आर लाईक जोकर्स. आणि अशा लग्नामध्ये राहून अर्थ काय? कारण की समाज. डिवोर्स झाला तर मग कसं राहायचं? समाज एक्सेप्ट कसं करणार. करेक्ट. पण म्हणजे मला हे खूप फनी वाटतं, माहित नाही, हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, की अशा मॅरेजमध्ये बायका किंवा पुरुष सुद्धा राहतात. असं नाही म्हणते की बायकाच, पुरुष सुद्धा राहतात. तुम्ही अनहॅपी आहात, तुम्ही दुःखी आहात, तुमच्या पार्टनरकडनं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळत नाहीये. पण समाजाला दाखवण्यासाठी तुम्ही ते दुःख पचवता. पण तुला हे कळतं का ते दुःख पचवून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये किती पॉइझन टाकताय? मला Correct. फक्त दुनियेला दाखवायचं माझं लग्न चांगलं आहे, पण मी स्वतःचे किती हाल करते. आणि युनिव्हर्स काय करतो? व्हॉट यू गिव्ह इट टू युअर सेल्फ यू गेट इट बॅक. तू जे स्वतःला देतेस तेच येतं. आणखी अट्रॅक्ट करेक्ट. करतो. मग तुला सप्रेस करून दुनियेला दाखवण्यासाठी जगायचंय, मग रात्री उशावरती डोकं ठेवून रडतेस, स्वतःला कधी बघणार? सो म्हणून मी असं नाही म्हणते की तुम्ही लगेच तू तडाक करा. बोला, काउन्सिलरकडे जा, प्रयत्न करा, म्हणून 3 संधी. प्रियांका चोप्राने एक खूप चांगलं वाक्य म्हटलं होतं की गुड गर्ल्स डोंट मेक हिस्ट्री, बोल्ड गर्ल्स Yes. मेक हिस्ट्री. हो. सो तुम्हाला ते फेस करावंच लागणार आहे. आणि जर तुम्हाला ते चुकीचं वाटतंय तर त्याविषयी आवाज उठवावाच लागेल. आणि नाहीतर आयुष्यभर रडत बसा. आर्ट ऑफ डिटॅचमेंट नावाचं एक सुंदर पुस्तक आता मी वाचते आणि आय एम प्रॅक्टिसिंग डिटॅचमेंट. लोकांना असं वाटतं डिटॅचमेंट म्हणजे संन्यास. मी अजिबात संन्यास घेतलेला नाही. मी छान टकाटक होऊन सगळीकडे जाते, फिरते, मला खायला प्यायला सगळं आवडतं. डिटॅचमेंट म्हणजे माझी तुझ्याकडनं काहीही अपेक्षा नाही. अपेक्षा नाही. मला असं वाटतं हा खूप मोठा फॉर्म्युला आहे ना, येस. की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडनं काहीच अपेक्षा ठेवत नाही, आपण गॅरंटीड आनंदी राहू. पण तुला एक सांगू का गंमत? माझी तुझ्याकडनं अपेक्षा नाही, ही सुद्धा एक अपेक्षा आहे. सो फॉर मी आत्ता इथे आहे ना, मी 100%. इथून गेल्यावरती टोटल करेक्ट करेक्ट. काहीच त्याचं म्हणजे काही मला संदर्भच नकोय. पण तू पुन्हा आलीस ना की पुन्हा 100%. सो हे मी तो माझ्या जो स्विच ऑन स्विच ऑफचं Correct. बटन आपल्याला आपलं कळलं पाहिजे. येस, मी माझ्या मुलीला आता शिकवते. ती चालली शिकायला बाहेर. तिला म्हटलं आर्ट ऑफ डिटॅचमेंट कर, कारण तू तिथे एकटी असणार आहेस. सो आता आता ती माझ्याकडे बघतच नाही ग. इतक्या लेवलवर. हा, तर म्हटलं अगं ये ना, मला मिठी मार जरा, तू जाणार. आर्ट ऑफ डिटॅचमेंट. पण हे खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. कारण आपल्या सगळ्या दुःखाचं मूळ. पण मग असं होतं का की आपण मग अगदीच निस्वार्थी होतोय, प्रॅक्टिकल होतोय, नाही. व्यवहारी होतोय, नाही. असं होतं का? तुला वाटतंय का मी डिटॅच? तुला वाटते मी डिटॅच? नाही, अजिबात नाही. मला Correct. डिटॅचमेंट म्हणजे ना अपेक्षा नाही कोणाकडनं आणि आपले 100% समोरच्याला देणं. पण ज्या वेळेला वाटतं की आपल्या ह्या सेल्फलेसनेसचा किंवा आपल्या ह्या एम्पथीचा किंवा कंपॅशनचा किंवा गिव्हिंग नेचरचा दुरुपयोग होतोय किंवा फायदा घेतला घेतला जातोय, जातोय. ते सतर्क होऊन तिथून तुम्ही मागे व्हा. त्याचा फायदा नाही करून द्यायचा. यू कॅनॉट यूज मी ॲज युअर टॉय. करेक्ट. मला कळलं म्हणून काय सांगलं, हिलिंग इज अवेअरनेस. हिलिंग इज नॉट एनी मॅजिक. हे ब्रेसलेटनी एनर्जी जनरेट होते, ह्यानी काही होत नाही. ह्यानी तशी सतसत विवेक बुद्धी होते की मला काम करायचं, माझं करिअर चांगलं आहे, मला लक आहे, मला मल्टी इन्कम आहे. मग तशी लोक, तशी एनर्जी मी घेऊन जाते, मी अट्रॅक्ट करते. सो हिलिंग म्हणजे अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे तुम्ही रियालिटी चेक. हे असं आहे, ही व्यक्ती फायदा घेते, अपनी जाना है, यू बिकम स्मार्ट.